गुड इव्हनिंग सर्वांना. ऑनलाईन ऑफलाईन पायल विद्या. अरे काय सोडा ना हे कुठेही बसा बाकी इथं नका बसू. ठीक आहे ना, पुढे तिथं सांगतो तुम्हाला त्याला ओढून द्यायचं, पुढे इकडनं ओढून द्यायचं, इकडे बस तो ओढून द्यायचा. असं इथं म्हणजे माझ्या नजरेत येत नाही तुम्ही ते मला मग इकडे बघत राहतो तिकडे बघत राहतो या एक रोज इथं 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 कुठे बसा ना, तो ब्रेक ओढायचा तो ओढा ना त्याला पुढे. दोघी जणी बसा, काय अडचण तुम्ही असं त्याला समोर ओढायचं असं ओढून द्यायचं. कधी केला होता 3-4 दिवसापूर्वी केला होता नाही ते कुठल्या तरी एका नंबरवर गेला असेल कारण ते एकाच नावाने सगळे नंबर असतात ना, 3-4 नंबर असतील, तुम्ही कुठल्या तरी एका नंबरला नाही झाला म्हणून. बरं लेवल समजून नका, वेळ समजणे रेग्युलर लागतं. लास्ट चॅप्टर आहे हे संपलं की मग लगेच स्टार्ट होणार. इकडे काय कसा ते काय केलं पण फक्त इथं नको. आता इथून माझं ते त्याला काय म्हणतात आपण रिजन मध्ये आणि प्लॅटफॉर्म आल्यानंतर मग काय आठवलं प्लॅटफॉर्म आला की मग सगळं दिसतं. बरं मी व्हिडिओ आज बरेच जण ऍबसेंट होते म्हणून मी सर्वांना व्हिडिओ आपले स्टेटस टाकून दिले, पण मी त्या टेस्टिंग काढून घेणार कारण ते कसं तिथे डायरेक्ट रेकॉर्डेड व्हिडिओ असतात तर ते आपण काही युट्यूबला ठेवत नाही, ते डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ आहे. पण तरी मी ऍटलिस्ट ते टाकलेले आहे, ज्यांना बघायचे त्यांनी 1 किंवा 2 दिवसाचा मोकळा करायचा विषय, ते फार दिवस राहणार नाही. पुढच्या वेळेस बसलो पीसी वर की ते काढून टाकतो. तुम्ही पर्टिक्युलरली प्रोबॅबिलिटीचं फर्स्ट लेक्चर होतं, फर्स्ट लेक्चर मिस नको व्हायला. कुठल्याही चॅप्टरचं असेल नवीन फर्स्ट लेक्चर नवीन टॉपिकचं ते मिस नको व्हायला. तुमचा अपडेट झालं व्हिडिओ पण तेवढा आता मी लगेच तुम्हाला स्टेट टाकून दिला म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट काहीतरी कल्पना असेल. पण तो 10th वर आधारित आहे, 10th ला जे प्रोबॅबिलिटी होतं त्याच्याच पुढचा टॉपिक आपण घेतो. ठीक चला एक्सरसाइज 9.1 आपण कंटिन्यू करत होतो. क्वेश्चन फर्स्ट आपण घेतला होता, क्वेश्चन थर्ड घेऊया. Question third. Find NS for each of the following random experiments. So we have to find out NS. NS means number of points in the sample set. Okay. Number of points or number of sample points in the sample space, that is called as NS. So we have to find out NS in various random experiments. So first random experiment is from an urn containing 5 gold and 3 silver coins. 3 coins are drawn at random. ठीक आहे. सुनो आता बघा इथपर्यंत जे आपण पाहिलं जे आपण सकाळी सुद्धा तो काम आपण सॉल्व्ह केला तो सगळा 10th वर आधारित आहे असं मी म्हटलं. पण आता परम्युटेशन कॉम्बिनेशनचा एक कन्सेप्ट या ठिकाणी येणार. व्हेनेवर वी आर सिलेक्टिंग मोर दॅन 1. मोर दॅन 1 म्हणजे आयदर 2 or 3 from total n number of things. From total n number of things. ठीक आहे. एक बॉक्स असेल, अर्न असेल, अर्न म्हणजे एक भांड असतं. ठीक आहे. एक बॉक्स असेल, अर्न असेल तर किंवा सॅक असेल, याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू असणार आहेत. ठीक किती वस्तू आहेत लेट अस से n. त्याच्यापैकी मी काहीतरी ड्रॉ करणार. तर त्या केस मध्ये सॅम्पल स्पेस काय होईल म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन द सॅम्पल स्पेस किती असतात ते जर काढायचं असेल तर आपल्याला कॉम्बिनेशन यूज करावं लागतं. बघा परम्युटेशन कॉम्बिनेशन आपण जेव्हा चॅप्टर शिकलो त्यावेळेस आपण बघितलं होतं कॉम्बिनेशन म्हणजे काय, सिलेक्शन. परम्युटेशन म्हणजे अरेंजमेंट. परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हा वर्ड आहे. परम्युटेशन म्हणजे अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट, दॅट इज कॉल्ड एज परम्युटेशन, एनी टाइप ऑफ अरेंजमेंट. मग त्यामध्ये परत सर्क्युलर अरेंजमेंट वगैरे
विषय येतात. कॉम्बिनेशन म्हणजे काय? सिलेक्शन. सिलेक्शन ऑफ सर्टन थिंग्स फ्रॉम टोटल n थिंग्स. ठीक आहे. तर या ठिकाणी मला काय सिलेक्ट करायचं आहे? आय हॅव टू ड्रॉ 3 points. I have to draw 3 points from total 5 plus 3, 8 points. ठीक. आणि काय total points. Total points किती आहे? 5 gold plus 3 silver, which is equal to 8 points. Clear? There are total 8 points, and we have to select how many points? 3 points. Okay? So therefore, 3 points are selected. Are म्हणू शकता किंवा can be are selected in AC3 ways. So 3 points can be selected, or 3 points are selected in AC3 ways, and therefore this is ENS. ENS is 8C3. Now what is 8C3? कसा पाहिजे? 8, 7, 6 divided by 3, 2, 1. 8C3 फाइंड आउट करायचं असेल तर न्यूमरेटर मध्ये 8 ला 3 वेळा कमी करायचं. 8, 7, 6. डिनॉमिनेटर मध्ये 3 पासून 1 पर्यंत लिहायचं. ठीक आहे. सो दिस इज 8C3 which is equal to, आता कटिंग होणार 3 2 जा 6, 8 7 जा 56. So that is NS. Clear? Combination चा concept लक्षात घ्या. Combination म्हणजे काय? Selection. So whenever we are drawing 3 balls or 3 pens or 3 coins, whatever, from total n things, then it is the concept of combination, that is selection. So first होता. Second आहे 5 letters are to be placed into 5 envelopes such that no envelope is empty. ठीक. त्या ठिकाणी काय करायचं आहे? 5 letters are to be placed in 5 envelopes. बघा, प्रॉब्लेम सगळे सेमच असतात. म्हणजे जसं मी आता सांगितलं तुम्हाला या ठिकाणी एका आपला कॉइन्स, या ठिकाणी पेन्स, बलून्स, बॉल्स, पेन्सिल्स, वेगवेगळे प्रकार असू शकतात. ठीक. सिमिलरली या ठिकाणी सुद्धा 5 लेटर्स आर टू बी प्लेस्ड इन 5 एनव्हलप्स. आता काही वेळेस एनव्हलप नसतं. 5 लेटर्स आर टू बी प्लेस्ड इन 5 पोस्ट बॉक्सेस. तर तुम्ही पोस्ट बॉक्सेस मला गेला, पण समजा या कदाचित गेलेच तरी बीएसएनएल ऑफिस जे आहे त्याच्यासमोर पोस्ट ऑफिस आहे. जनरली काय असतं, रिमोट लोकेशनला येते फक्त पोस्ट बॉक्स जो असतो तो एकच असतो. पण अशा मोठ्या पोस्ट ऑफिसेसमध्ये 3 4 5 लावलेले असतात एका लाईन. तर सपोज 5 पोस्ट बॉक्सेस असतील, त्याच्यामध्ये 5 लेटर टाकणे किंवा एनव्हलप मध्ये टाकणे हा एकच विषय झाला. इथे लक्षात. सो 5 लेटर्स आर टू बी प्लेस्ड इन 5 envelopes. Now this can be done in how many ways? Such that त्याला कंडिशन पण आहे. Such that no envelope remains empty. No envelope remains empty. त्याची लँग्वेज ठीक आहे. No envelope remains empty. आता माझ्याकडे 5 envelope आहे, 5 पाकिट आहे, बरोबर? 5 एनव्हलप आणि 5 लेटर्स आहेत आपल्याकडे, आणि मला एकही एम्प्टी ठेवायचा नाहीये. म्हणजे प्रत्येक एनव्हलप मध्ये एक लेटर येणारच कंपल्सरी. ठीक आहे. या केस मध्ये एनएस कसं होतं? देअरफॉर एनएस इक्वल टू, आता ही अरेंजमेंट आहे. दिस इज नॉट सिलेक्शन, दिस इज अरेंजमेंट. फर्स्ट जो आहे, फर्स्ट लेटर तुम्ही घेणार, तर फर्स्ट लेटर तुम्ही 5 बॉक्सेस मध्ये टाकू शकता. 5 बॉक्सेस म्हणेल किंवा 5 एनव्हलप्स म्हणेल. जो सेकंड लेटर आहे तो तुम्ही 4 बॉक्सेस मध्ये किंवा 4 एनव्हलप्स मध्ये टाकणार. थर्ड, that is called as 5 factorial. फर्स्ट लेटर ज्यावेळेस मी एखाद्या एनव्हलप मध्ये किंवा बॉक्स मध्ये, परत मी मुद्दाम तो शब्द वापरतोय कारण मी इथे लगेच नोटच्या ठिकाणी पोस्ट बॉक्स आला की लगेच वेगळा क्वेश्चन होत नाही. तो सेम मध्ये. ठीक. 5च्या ठिकाणी 6 झाला म्हणजे सर तो तुम्ही 5चा शिकला तसं 6चा आहे, कसं करू? काय करणार? 6 जरी असलं तरी 6 5 4 3 2 1. फर्स्ट लेटर साठी माझ्याकडे 5 ऑप्शन आहेत. एकदा का मी एक पाकिट भरलं की मग माझ्याकडे 4 ऑप्शन उरतात.
दुसरं पडलं की मग तीनच ऑप्शन उरतात या पद्धतीने फर्स्ट लेटर सेकंड लेटर थर्ड फोर्थ आणि फिफ्थ लेटरला मात्र एकच ऑप्शन माझ्याकडे असेल. सो दिस इज टोटल 5 फॅक्टोरियल and how much it is 120. Okay, so this is the answer. Second side. Third, 6 books of different subjects arranged on a shelf. 6 books of different subjects arranged on a shelf. म्हणजेच परत arrangement. 6 books are arranged on a shelf. ठीक. आता हे 6 बुक ठेवताना सुद्धा काय अरेंजमेंट विषय आहे. म्हणजे माझ्याकडे सपोज 6 बुक्स असे असतील तर मी अगोदर हे करणार हा एक प्रकार झाला. मग दुसऱ्याचं सिलेक्शन. आता माझ्याकडे टोटल शेल्फ म्हणजे काय असतं शेल्फ काय केलं असेल तुम्ही शेल्फ मध्ये 6 टोटल खाते आहेत. विषय परत काय झाला सेम ते लँग्वेज बदलते आहे प्रॅक्टिकल एक्झाम्पल बदलत आहे. ठीक आहे पण मॅथमॅटिकली पाहिलं तर सगळं सेमच आहे. 5 लेटर 5 एन्व्हलप मध्ये टाका 5 लेटर 5 पोस्ट बॉक्स मध्ये टाका किंवा 5 बुक्स 5 रिकाम्या खात्यांमध्ये टाका. क्लिअर आहे 5 असे 6 त्या ठिकाणी 6 आहेत तर 6 1 2 3 4 6. मग पहिल्या वेळेस माझ्याकडे काय 6 ते 6 खाते रिकामे असतील. दुसऱ्या वेळेस एक टाकलं की मग दुसऱ्या वेळेस 5 नंतर 4 नंतर 3 2 1 असे होते. ठीक तर या ठिकाणी एनएस काय होता ना एनएस इक्वल टू 6 5 4 3 2 1 that is 6 factorial which is equal to 70. 4. 3 tickets are drawn from a box containing 20 lottery tickets. Lottery. ठीक है 20 lottery tickets. 3 tickets are drawn from 20. आता drawn म्हणजे काय सिलेक्शन. drawn म्हणजे सिलेक्शन. ठीक आहे कधी लॉटरी काढली असेल तुम्ही काढल्याचं त्याच्यात बघा तिथं असं लावलेलं असं सगळं तिकडं आपण एक तिकीट काढतो. तिथं भरपूर तिकीट असणार. मग किती प्रकारे तुम्ही काढू शकता तुम्हाला जर 3 तिकीट घ्यायची असेल तर ते आपण या ठिकाणी बघतो आहे अगेन इज सिलेक्शन. हे दोघं काय होत्या अरेंजमेंट. आता काय आहे सिलेक्शन. सो 4 3 tickets are drawn from 20 tickets. So this can be done in therefore number of ways directly ns equal to 20c3. That is selection of 3 from total 20. And 20c3 आपण कसं फाइंड आउट करणार 20 19 18 divided by 3 2 1. 3 2 are 6 3 are 18 20 3 are 60 into 19 किती होता किती झाले 1140 calculations करायचे स्वतःच. So this is correct. Let us take fifth question. A bag contains 4 cards marked as 5, 6, 7 and 8. Find the sample space if 2 cards are drawn at random. We have to find the sample space if 2 cards are drawn at random and there are 2 different cases with replacement and without replacement. ठीक है? Okay. So question number 5. So sample space म्हणजे काय तर जे आपण स्टेट मध्ये शिकलो होतो की परम्युटेशन कॉम्बिनेशन ज्यावेळेस मी सांगितलं होतं पुतळी आपण त्याला म्हणतो एक वेल म्हणूया की नेमकं विहिरीत काय आहे. ठीक आहे आळात असेल तर पोऱ्यात येणार तर तो जो आड विषय आहे दॅट इज नथिंग सॅम्पल स्पेस. ठीक या ठिकाणी माझ्याकडे काय आहे 4 नंबर आहेत 5 6 7 8. The bag contains 4 cards marked as 5 6 7 8 and I have to select 2 cards with replacement without replacement. So total numbers is equal to
5 6 7 8 आपल्याला सॅम्पल स्पेस काढायची आहे. 2 cards are selected. First case मध्ये with replacement. S is equal to set of. ठीक है. टोटल किती आहे 5 6 7 8 या टाइपचे त्या ठिकाणी नंबर्स आहेत. मला 2 कार्ड सिलेक्ट करायचे आहेत विथ रिप्लेसमेंट आणि विदाउट रिप्लेसमेंट. आता विथ रिप्लेसमेंट म्हणजे काय आपण सकाळी डिस्कस केलं. विथ रिप्लेसमेंट म्हणजे तो पहिल्यांदा मी नंबर काढतो किंवा पहिल्यांदा जे मी कार्ड घेतो ते कार्ड घेतल्यानंतर मी बघून घेतो, नोट डाउन करतो आणि परत त्याला टाकतो. म्हणजे तो परत त्या सॅम्पल स्पेस मध्ये शिल्लक राहतो ऍज इट इज. ठीक आहे. आणि विदाउट रिप्लेसमेंट मध्ये मात्र तसं होत नाही. विदाउट रिप्लेसमेंट मध्ये आपण एकदा का तो काय कार्ड काढला तो परत बाहेरच राहणार आहे. आता विथ रिप्लेसमेंट मध्ये यस अगोदर सपोज फर्स्ट कार्ड मी ड्रॉ केला तो आहे लेट अस से 5 कम. सेकंड कार्ड त्याच्यासोबत काय येऊ शकतो परत 5 येऊ शकतो. का कारण फर्स्ट पहिल्यांदा काय काढलेला 5 काढला त्याला बघितलं लिहून घेतलं मी 5 आणि परत काय केलं मी त्याला परत त्या सॅम्पल स्पेस मध्ये टाकलेलं आहे विथ रिप्लेसमेंट. त्याच्यामुळे दुसऱ्या वेळेस परत 5 येऊ शकतो. हा 5 झाला. नंतर 5 सोबत समजा पहिला नंबर 5 येणार, दुसरा नंबर 6 येणार. पहिला नंबर 5 दुसरा 7, पहिला 5 दुसरा 8. अगर पहिला नंबर 5 आला तर समजा पहिला नंबर जर 6 आला तर त्याच्यासोबत 5 येऊ शकतो, त्याच्यासोबत 6 परत येऊ शकतो कारण रिप्लेसमेंट आहे. ठीक. 6 सोबत सुद्धा 7 येऊ शकतो, 6 सोबत 8 येऊ शकतो. फर्स्ट नंबर जर सपोज 7 येत असेल तर सेकंड नंबर कॅन बी 5 6 7 और 8. ठीक आहे. माझ्यासोबतच लिहायचं आहे. डिफिकल्टी असेल लगेच विचारून घ्यायचं. तसंच फर्स्ट नंबर जर माझा 8 येत असेल तर सेकंड नंबर 5 असू शकतो किंवा 6 किंवा 7 किंवा 8 आणि या ठिकाणी सेट हा कंप्लीट होणार. सो दिस इज एनएस. अदर दिस इज यस सॅम्पल स्पेस. एनएस किती आहे तर 1 2 3 4 4 into 4 16. दॅट इज एनएस. समजा या क्वेश्चन मध्ये एनएस विचारला तर ते विचारला नाहीये तर लिहून ठेवा. काय एवढं क्लिअर कन्सेप्ट क्लिअर होतो. एनएस इज 16. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स नॉट 32. हे दोन वेगवेगळे नाहीये. हा एकच पॉइंट झाला. 1 2 3 4 असं for the 16. 2 cards are selected with replacement. आता सेकंड मध्ये काय म्हटलं त्याने विदाउट रिप्लेसमेंट. सगळे पाहिलं होतं आपण. करेक्ट पूर्वा. सगळे पूर्वाने सांगितलेलं होतं. काय होतं आता काय याच्यातून काढणार मी विदाउट रिप्लेसमेंट म्हणजे एकदा जर का मी 5 काढला तर तुम्ही परत कोथळीमध्ये टाकणार नाही म्हणजे सॅम्पल स्पेस मध्ये टाकणार नाही. आणि जर मी तो टाकणारच नाही तर तो परत येणार पण. लक्षात. इथं काय केलं मी 5 काढला बघितला लिहिला परत टाकला. इथं मात्र टाकतच नाहीये म्हणजे तो परत येणार नाही. सो अगोदर जर 5 येत असेल तर त्याच्यासोबत 5 नाही येऊ शकत. आता कोण येऊ शकतो 6 किंवा 7 किंवा 8. ते जर मी 6 फर्स्ट तो काय नंबर काढला की तो जर 6 आलेला असेल तर त्याच्यासोबत 5 येऊ शकतो मात्र 6 येणार नाही. ठीक आहे. कारण तो त्याच्या शिल्लकच नाही. एकदा काढला बाहेर निघाला असतो. ठीक. मग तो होणार 6 7 6 8. त्याच्याच पुढे 7 जर येणार असेल तर 7 सोबत 5 6 आणि 7 सोबत 8. 8 हे जर फर्स्ट कार्ड असेल तर सेकंड कार्ड कोण असणार 5 6 किंवा 7. सॅम्पल स्पेस कंप्लीट.
NS किती झाला या केस मध्ये 12 जर विचारलं असेल तर let us take 7th example. जो आहे त्यांना काही डाऊट आहे का एकदा विचारून घ्या काही डाऊट असेल तर विचारा कांचन तू इकडेच असते तू ऑफलाईनला यायला पाहिजे कांचन पायल विद्या इकडे वाट बघताय तर ते 11वीचा एकदा बंदच करा 12वीचा बघू काय 11वीचा बघा सिलेबस पण डिलीट झालेला आहे 11वी जी प्रिलिम होणार आता याच्यानंतर ती कधी होणार सांगितलं मी ज्यावेळेस तुमच्या कॉलेजची परीक्षा डिक्लेअर होईल त्यावेळेस ठीक आहे आणि त्याच्यामध्ये डिलीटेड सिलेबस जो आहे तो टाकणार नाही त्याच्यावर क्वेश्चन एकदम लागेल आपली आनंदी आपण मुळात तयारी त्याच्याकडे करतच नाहीये त्यामुळे आता काय फार आपल्याला आपली तयारी आहे 2022 टार्गेट 2022 ठीक आहे ओके क्वेश्चन नंबर 7 Two cards are drawn from a pack of 52 cards. Find the probability that two cards are drawn from a pack of 52 cards. आता लक्षात घ्या सकाळी आपण डिस्कस केले सगळे पत्ते आपण खेळलो सकाळी बरोबर मी जिंकलो पत्ते खेळलो होतो सकाळी त्याच्यामध्ये सगळे मी जिंकलो सांगायला काय ठीक आपल्या काय ते म्हणजे तुम्ही एकदम पत्ते खेळणार दिसतो मला असे म्हणतात आम्ही एकदम सोयीवर सर आम्हाला पत्ते येतच नाही ठीक आहे माहिती बरोबर पण आता एवढा तरी माहिती करून घ्यावं लागेल तर सकाळी आपण डिस्कस केलं की ज्यावेळेस 52 कार्ड्स असतात त्यावेळेस एनएस किती असतो 52 कारण 10वी पर्यंत एनएस 52 असायचा 52 कार्ड्स मध्ये आता मात्र आपण 11वीला आलो 10वी पर्यंत आपण एकच पत्ता काढायचो आता आपण 2 पत्ते काढू शकतो किंवा 3 पत्ते सुद्धा काढू शकतो ठीक आहे इट डिपेंड्स नाउ वी विल बी ड्रॉइंग आयदर 2 or 3 cards from total 52 cards so that is called as selection of 2 cards from total 52 cards आणि सॅम्पल स्पेस चेंज होते या केस मध्ये बघा टोटल कार्ड्स किती आहे 52 म्हणजे एनएस 52 नाही बरं का जर मी एकच कार्ड ड्रॉ करत असेल तर एनएस 52 होणार पण आता मला किती कार्ड करायचे बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय त्याने 2 cards are drawn 2 cards are drawn ठीक है and therefore ns equal to 52c2 selection of 2 cards from total 52 cards and this is equal to what 52 into 51 divided by 1 into 2 2 ने कट केल्यानंतर 26 into 51 बाकीचे कॅल्क्युलेशन करू नका या ठिकाणी ns आहे इतकंच काढतो ns काढायचं आहे आपल्याला आता पुढे 1 by 1 पॉइंट आपण घेऊया फर्स्ट पॉइंट फर्स्ट क्वेश्चन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आपल्याला आता प्रोबॅबिलिटी काढायची आहे फर्स्ट मध्ये काय म्हटलं त्याने वन इज अ फेस कार्ड अँड द अदर इज अन एस कार्ड एक फेस आहे एक एस आहे तो फर्स्ट मध्ये लिहितो वन इज अ ते इव्हेंट लिहू ना आपण लेट a is equal to event 1 is a face card and other is ace card. One is a face card and other is ace card. तर and वर मी जोर देतोय लक्षात आलं का तुमच्या and म्हणतोय and कारण मला त्याच्यावर लक्षात आलं पाहिजे की आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं ठीक ओके किंवा आपल्याला त्यांचा असं म्हणूया की आपल्याला त्यांचा इंटरसेक्शन घ्यायचा आहे युनियन या ठिकाणी नाही वन इज अ फेस कार्ड अदर इज अ एस कार्ड नाउ व्हाट लेट अस आता याने काय आहे देअरफॉर एन ए वन इज अ फेस कार्ड सो फेस कार्ड इज सिलेक्टेड फ्रॉम टोटल हाउ मेनी कार्ड्स किती फेस कार्ड्स असतात 12 आणि त्यात मी किती सिलेक्ट करतो आहे 1 सिलेक्ट करतो okay so one is the face card means what we are selecting one card or we are selecting one face card from total
12 face cards. So this is 12 the face cards. So meaning what are 12 C1. And means multiplication. Other is an ace card. Other is an ace card. The ace card किती असतात? 4. ace card किती असतात? 4. बरोबर? तर 4 मधून एक आपण सिलेक्ट करा. So this is nothing but 12 into 4. ठीक आहे? कटिंग केली तरी ठीक, नाही तर राहू दे. बघू कटिंग का नाही करत ते पण सांगतो. हाताला येईल. मग खाली काढणार therefore PA equal to what? NA upon NS. That is NA किती आहे? 12 into 4. NS किती आहे? 26 into 51. आता इथे कटिंग करणार. 2 6 चा 2 13 चा. अजून काय कटिंग होतं का? नाही. मग 6 4 चा 24 इथे 51 24 upon 163. 651 हा 3 ने होणार ना. ठीक आहे तो येईल ना. 3 8 चा 3 5 चा Three to the 6, 3 17 2 4 the 8. इकडे 13 into 17. किती 13 into 17? 221. ते करायचं. 3 ने पण कटिंग होतं. So this is 8 upon 421. Concept लक्षात घ्या. 1 is a face card, other is a ace card. So 1 out of 4 and 1 out of 12. Second event ज्याची आपल्याला probability काढायची आहे तो आहे 1 is club and the other is diamond. 1 is club and the other is diamond. दूसरा event घेऊया. Let B is equal to event 1 is club and other is diamond. ठीक. या केस मध्ये कोण आता NB. आता 1 is a club. So how many total club cards are there? Total club cards 13. त्यातून किती सिलेक्ट करतोय मी 1. म्हणजे तो झाला 13 C1 into diamond किती असतात 13. म्हणजे multiplied by 13 C1 again. So it is 13 into 13. This is the N. आणि मग PB काय असणार आहे? PB equal to NB upon NS. So 13 into 13 divided by 26 into 51. 13 2 सा 26 होतो. अजून काही कटिंग नाही. So 13 divided by 102. Both are from the same suit. Both are from the same suit. Both म्हणजे आपण जे दोन कार्ड सिलेक्ट केलेले आहेत they are from the same suit. So third, let C is equal to event. कोणता event? Both cards are from same suit. Both cards are from same suit. म्हणजे आता काय होतं ते लक्षात घ्या. Both cards are from the same suit. So it means I am drawing two cards from either heart or diamond or spade or club. ठीक आहे. इकडे पण 13 मधून 2 घेणार नाही तर इकडे 13 मधून 2 नाही तर इकडे 13 मधून 2 मध्ये शब्द or येतो आहे. ठीक आहे. म्हणजे ऍडिशन 13 मधून 2 4 वेळेस येऊ शकतात. मग त्याला तुम्ही मल्टिप्लिकेशन मध्ये 4 into 13 C2 असंही करता येतं. आन्सर या ठिकाणी therefore NC equal to एक तर तुम्ही 4 into 13 C2 लिहा
किंवा 13C2 प्लस 13C2 प्लस 13C2 प्लस 13C2. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला आर फ्रॉम सेम सोर्स म्हणजे आयदर फ्रॉम हार्ट और डायमंड और स्पेड और प्लग. आर असल्यामुळे काय झालं? ऍडिशन झालं आणि प्रत्येकी 2 कार्ड्स या 13 मधून नाहीतर या 13 मधून कसे आलेले आहेत. मग कॅल्क्युलेशन करताना मात्र असं नाही देणार मी त्याला येणार दिस इज इक्वल टू 4 into 13C2. किती होतं 4 into 13C2? 4 into 13C2 म्हणजे 13 into 12 upon 1 into 2. 2 2 जा 4. हा होणार 13 into 12 2 जा 24. पुन्हा त्याला मल्टिप्लाय करून घ्यावं. ठीक. आणि मग आता कोण येणार? पीसी. हा झाला एनसी. आता काढायचा आहे मला पीसी. पीसी म्हणजे एनसी अपॉन एनएस. एनसी किती? 13 into 24. एनएस 26 into 51. करा कटिंग आणि सांगा किती आन्सर येतं. 4/17. कटिंग केल्यानंतर आन्सर होणार 4 divided by 17. जय सकाळी नव्हतं ना प्रणव. तुम्ही एकदम फास्ट मोड मध्ये मला बघायचं फक्त थोडं थोडं मेन पॉइंट आहे ते तुमच्या लक्षात येऊन जाते कारण त्याच्यावर आपण क्वेश्चन सॉल्व करतो आहे. सॉल्व थर्ड झाला 4 त्याच्यामध्ये. काय 12/50 वरला 3 4 जा 317 जा 17 3 जा 51. 51 is not a prime number. So 17 3 जा 3 ने आपण त्याला किती सांगितलं तू 12/50 वर ना 3 4 जा 12 3 17 जा 51. तिना असं येत आहे ना 12/50 वर येत आहे की काय? हा ठीक आहे मग तिना भाग जाणार. ओके 4 का है बोथ आर रेड कार्ड्स. बोथ आर रेड कार्ड्स. तर ए बी सी झाले या ठिकाणी इव्हेंट घेतो डी. लेट डी इज इक्वल टू इव्हेंट बोथ आर रेड कार्ड्स. बोथ आर रेड कार्ड्स. बघा याची बाकीची इन्फॉर्मेशन मी सगळी तुम्हाला ओरली सांगतो.